आणि आपण जिवंत असल्याचा आभास निर्माण करायचा, एवढंच काम होतं त्यांचं। पण जेव्हापासून तुकाराम मुंडेंनी एफडीएची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, अख्खा महाराष्ट्रातले माफिया थरथर कापायला लागलेत। सिनेमाच्या त्या 2.5 तासांच्या रुपेरी पडद्यावर अन्यायाचा बिमोड करणारा, माफियांचा बिमोड करणारा नायक आपल्या सगळ्यांना आवडतो। आपण टाळ्या पिटतो, शिट्ट्या वाजवतो, पण जेव्हा तुम्ही वास्तवतेच्या या निखारी जगामध्ये, या विखारी जगात पाऊल ठेवताना, तिथं नायक बनणं सोपं नसतं। कारण इथं प्रत्येक दिवस नवी लढाई असते, प्रत्येक निर्णयामागे दबाव असतो, प्रत्येक कारवाईच्या मागे धमक्या असतात आणि प्रत्येक प्रामाणिक पावलाच्या मागे बदलीचं भूत उभं असतं। त्यामुळे खऱ्या आयुष्यात नायक बनणं सोपं नसतं। इथं नायक बनणं म्हणजे निखाऱ्यावरून अनवाणी पायानं चालण्यासारखं असतं। पण तुकाराम मुंडे नावाचा माणूस गेली अनेक वर्ष चालतोय